हाय हॅलो नमस्कार। तर स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या मराठी ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही जाणार आहोत महाराष्ट्रात। तर आमचा हा प्रवास सुरू होणार आहे हैदराबाद ते महाराष्ट्र। आता आम्ही इथे बोलाराम रेल्वे स्टेशन हैदराबादचं तिथून बसलो आणि सकाळी आम्ही नगरसोल जे येवल्याच्या जवळ आहे तिथे उतरलो सकाळी 7 वाजता। आणि आमची रात्रीची ट्रेन होती हैदराबादपासून 7:30 ते 8च्या दरम्यान। त्यानंतर मग आता आम्ही सकाळी इथे उतरल्यानंतर आता आम्हाला जायचं आहे संगमनेरला। तर इथून संगमनेरचा डिस्टन्स 2.5 ते 3 तासाचा आहे। हे तुम्ही बघू शकता नगरसोलचं रेल्वे स्टेशन। आणि नगरसोल नंतर पुढचा स्टॉप मनमाडला आहे। खूप सारे भाविक हैदराबादवरून शिर्डी दर्शनासाठी येतात, तर ते मनमाडला उतरतात किंवा नगरसोलला उतरतात। तर आम्ही आता आमचे इथे महाराष्ट्रात गावच आहे, त्यामुळे आम्ही ह्या स्टॉपला उतरलो कारण इथून आम्हाला थोडं जवळ पडतं आमचं गाव। तर आता सकाळचे 7 वाजलेले आहे, तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण। आता इथून एक्झिट घेतल्यानंतर आम्हाला बस किंवा व्हॅन काय भेटतं ते बघावं लागेल आणि मग आम्हाला शिर्डीला जायचं। कारण बाहेर खूप सारे व्हॅन बस असतात सकाळच्या की ती तुम्हाला शिर्डीला नाशिकला घेऊन जातात। हे आहे नगरसोल। मग आता आम्हाला भेटलेलं आहे रिक्षा आणि आता ऑटोने आम्ही जाणार आहोत पहिले शिर्डीला। तर जे कोणी कोपरगाव येवल्याच्या जवळ राहतात त्यांना माहीत आहे हा पूल कोणता आहे। तर नदीला खूप पाणी होतं, पाऊस खूप झाला त्यामुळे नदी फुल भरलेली आहे। हे कोपरगावच्या जवळचा पूल आहे। त्यानंतर हे मंदिर मला सांगता येणार नाही, इथल्या लोकांना माहीत असेल हे मंदिर कोणतं आहे ते। आणि नेक्स्ट डे घटस्थापना आहे, त्यामुळे देवीचा मंडप वगैरे इथे देवीचं मंदिर आहे, त्यामुळे तिथे मंडप वगैरे घातलेला आहे। आता आम्ही पोहोचलेलो आहे शिर्डीमध्ये। हा आहे शिर्डीच्या आजूबाजूचा परिसर। वेलकम टू शिर्डी। आम्ही मंदिराजवळून गेलो पण दर्शनासाठी काही जाता आले नाही कारण पुन्हा आम्हाला पुढचा प्रवास करायचा होता। ट्रॅव्हल करून खूप थकलेला असतो, त्यामुळे मग आम्ही शिर्डीला काही दर्शनासाठी गेलो नाही। बाहेरूनच साईबाबांचे दर्शन घेतले। हा मंदिराचा एरिया आहे। इथे साईबाबांचा स्टॅच्यू आहे। आणि त्यानंतर आम्ही आलो बस स्टँडवर आणि बस स्टँड नंतर आम्ही जाणार होतो संगमनेरला। तर संगमनेरच्या बसमध्ये बसलो पण नशीब एवढं खराब का ज्या गाडीत बसलो तीच गाडी पंक्चर झाली। तर मग आम्ही दुसरी ऑटो घेतली आणि मग संगमनेरला गेलो। ती बघा ती बस मध्येच टायर त्याचा फुटला। दुपारी आमच्यासाठी होता स्पेशल चिकनचा बेत। बाहेर आमचे चिटकले
The next day. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो DMart. हा दिवस आहे घटस्थापनेचा. तर चिकनचा बेत झाला घटस्थापनेच्या 1 दिवस आधी, कारण नवरात्र लागल्यावर नॉनव्हेज बंद होणार होतं. त्यामुळे मग आम्ही 1 दिवस आधी आल्याने आमच्यासाठी खास स्पेशल चिकनचा बेत केला माहेरी. आणि आता हे नेक्स्ट डे तुम्ही पाहू शकता. आम्ही चाललो आहे DMartला आणि हा आहे पुणे नाशिक हायवे. याच रोडवर आहे राजहंसचं खूप मोठं दूध संघ. तिथे सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये भेटतात. आणि त्याच्याच पुढे मग DMart लागतं. नाशिक पुणे हायवे रोडचं काम चालू आहे सध्या. आणि आता आम्ही आलेलो आहे DMartला. आणि याच्याच पुढे गेलं तर खूप छान असं भक्ती शक्ती मंदिर आहे. पण आता वेळ नसल्याने आम्ही तिकडे गेलो नाही मंदिराकडे. मागच्या वेळेस गेलो होतो, पण आता DMartची शॉपिंग करायची होती त्यामुळे आम्ही DMartला आलो. हे आहे संगमनेरचे DMart. फक्त हे शहरापासून थोडं दूर ठेवलेलं आहे. दिवाळी निमित्ताने आता मोती साबण आलेले आहे मार्केटमध्ये. त्यानंतर आम्ही आलो राजपालला कपड्यांची शॉपिंग करायला. पण नवीन माल हा दसऱ्यानंतर येणार होता, त्यामुळे आता सेल वगैरे सगळं संपलेलं. नवीन काही भेटत नव्हतं, ते दसऱ्यानंतरच भेटणार होतं. मग शॉपिंग न करता आम्ही आलो इथे जवळ बस स्टँडच्या जवळ जोशी स्वीट आहे तिथे पाणीपुरी खायला. तर जोशी स्वीट हे संगमनेरचं फेमस स्वीट शॉप आहे. तिथे जिलेबी आणि मिठा वडा खूप छान भेटतो. पण आम्हाला पाणीपुरी आवडते म्हणून आम्ही इथे पाणीपुरी खायला आलो. हा आहे संगमनेरचा आजूबाजूचा एरिया आणि नाईटमध्ये संगमनेर असं दिसतं. हे आहे मालपाणी लॉन्स. येथे दांडियाचा कार्यक्रम होणार आहे आणि तिथे प्राजक्ता गायकवाड यांची विजिट होती नेक्स्ट डेला. आणि मालपाणीचं फेमस आहे गायछाप. त्याच्याजवळच आहे हॉटेल पंचवटी. हे नवरात्री निमित्ताने खूप छान असं लाइटिंग वगैरे केली होती. काही ठिकाणी आता देवी बसवणार होत्या. तर तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला, आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय. 안녕 가세요.